भोरमध्ये आहोत, नीरा देवधर धरणाच्या खालच्या बाजूला, आणि तुम्हाला दिसत असेल की हे पाणी एवढ्या वेगाने खाली सोडलं जातं मित्रांनो. इथे भोर, वेल्ला, मुळशीमध्ये लोकांना पिण्यासाठी पाणी नाही, जनावराला पाणी नाही, शेतीला पाणी नाही, आणि हे एवढ्या वेगाने, जसं पावसाळ्यामध्ये नदी दुथडी भरून वाहते अशा प्रकारचं वेगाचा विसर्ग या ठिकाणी चालू आहे. आणि ज्या ठिकाणी ही धरणं आहेत तिथल्या लोकांना मात्र प्यायला पाणी नाही, जनावरांना पाणी नाही, शेतातली पिकं उभीच्या उभी जळायला लागलेत. आणि इकडे बघा तुम्ही, एवढ्या वेगाने तुम्ही हे पाण्याचा वेग बघू शकता. एवढ्या वेगाने पाणी खाली बारामती शहरासाठी सोडलं जातंय. काय फक्त बारामतीमध्येच लोक राहतात का? त्यातही फक्त बारामती शहरात राहतात का? आणि इतर भागाला विकास करण्याचा, प्यायला पाणी मिळावं, शेतीला पाणी मिळावं, चाऱ्याला मिळावं का, एवढा अधिकार त्यांचा नाही का? त्यांच्या सुद्धा शेतीला पाणी मिळालं पाहिजे, त्यांच्या सुद्धा जनावरांना वाचवलं पाहिजे, आणि त्यांच्या नागरिकांना, म्हणजे या इथल्या नागरिकांना सुद्धा पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे. मित्रांनो, एवढी दिवसाढवळ्या पाण्याची पळवापळवी, दिवसाढवळ्या पाण्याची ही चोरी मित्रांनो, जगण्याचा सगळ्यांना समान हक्क आहे. आणि बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये 6 तालुके येतात, एकाच तालुक्याचा विकास आणि बाकीचे 5 तालुके भकास, अशा प्रकारचं हे धोरण आपल्याला थांबवायचंय. आणि म्हणून बदल अटळ आहे. आणि यासाठी माझ्यासारखा एक सुशिक्षित माणूस, त्याला या प्रश्नांची जाणीव आहे, आपण उभा आहे, आणि लोकांचे हे प्रश्न आपण सोडवणार आहेत. जिथे धरण तिथे पहिलं, जिथे धरण तिथल्या लोकांचंच मरण, अशा प्रकारची परिस्थिती तयार झालेली आहे. जिथे आहे धरण तिथल्याच लोकांचं पहिलं मरण, अशा प्रकारचे इथं धोरण आहे. हे बदलायचंय. जिथे धरण तिथल्या लोकांनाच पहिलं पाणी मिळेल आणि मग बाकीच्यांना मिळेल, अशा प्रकारची आपल्याला भूमिका घ्यावी लागेल. आणि भोर, वेल्ला, मुळशी, पुरंदर, इंदापूर, दौंड या ड्राय भागाला, बारामतीचे पण काही भाग आहे, उंडवडी आहे, मोरगाव आहे, जळोचीवाडी आहे, अशा सगळ्या ज्या ज्या ठिकाणी दुष्काळ आहे या ठिकाणी पहिलं पाणी गेलं पाहिजे, पहिलं प्यायला पाणी मिळालं पाहिजे. नाहीतर मुलं, माणसं, जनावरं टाचा घासून मरतील, अशा प्रकारचे चित्र आहे मित्रांनो. नीरा देवधर धरण नव्हे तर बाकीच्या सगळ्या धरणातून भर उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारे पाणी मोठ्या वेगाने खाली सोडलं जातं मित्रांनो. हे खाली सोडण्याचं कारण का, तर हे पुरंदरला मिळू नये मित्रांनो. कारण जर ते हळू गेलं तर बाकीच्या ठिकाणी थोडं थोडं थांबत पाणी जाईल, ते वेगाने गेलं पाहिजे. म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा हा विसर्ग मित्रांनो. आणि ह्या विसर्गाचा भोर, वेल्ला, मुळशी, पुरंदर, दौंड, इंदापूरच्या लोकांना विसर पडणार नाही की आपल्याला पाणी मिळू दिलेलं नाही. ज्यांनी आपल्याला पाणी दिलेलं नाही त्यांना प्यायला पाणी, म्हणजे पाणी पाजायचं का, याचा निर्णय मतदार घेणार आहेत. आणि आता भाकरी फिरवण्याची वेळ आलेली आहे. आणि नागरिक भाकरीच नाही तर तव्यासकट चुलच फिरवणार आहेत. एवढा मोठा अन्याय आपल्याला स्पष्ट दिसतोय की भर उन्हाळ्यामध्ये जसं पावसाळ्यामध्ये नदी वाहते अशा प्रकारचं इथे पाणी सोडलं गेलेलं आहे. आणि ज्यांच्या एरियामध्ये ही धरणं आहेत, ज्यांच्या भागामध्ये ही धरणं आहेत, तिथल्या लोकांना अजिबात किंमत दिली जात नाही, तिथल्या लोकांना अजिबात विचारलं जात नाही, त्यांच्यावर सातत्यानं अन्याय होतोय. म्हणून जर इथल्या नागरिकांना किंमत नसेल तर इथल्या नागरिकांनी आता हिंमत बांधलेली आहे आणि ह्या अन्याय अत्याचार विरुद्ध त्यांनी दंड थोपाडले आहेत. आणि आता बदल अटळ आहे.